कामाला सुरुवातच केली ना, मग त्या ठिकाणी घाबरायची गरज नाही. काम करत असताना सगळ्या गोष्टीचा अनुभव घ्या. तिथं या, तुम्ही बसा, बघा, जरा पारखा, जरा काय पाहिजे, कधी लागते, काय लागते, बाबा आपण जे करतोय ती बरोबर आहे का, दुसऱ्यांचं पण बघा, दुसरी काय करते ती, या आपलं काय चुकतंय का. आपणच लय अतिशहाणा आहे म्हटलं तरी बी चालत नाही बरं का. त्याच्यामुळं कसं दुसरी काय माणसं करते ती ह्याच्याकडे पण लक्ष देणं गरजेचं असतंय. आणि आपण आपलं काम करत असताना एकदम बारकाईने निरीक्षण करणं गरजेचं असतं. आता हेच बघा, आता ह्या जो ऊसाचा का नाही, आता जेटा मोडा जर राहिला होता, जेटा मोडा न मोडल्यामुळं ह्याचं नुकसान काय झालं. आता ह्याला लागलं कांडी पकडायला, बरोबर, ह्याला कांडी पकडायला लागले बघा, की वर येऊन डोळा फुटायला लागला, मग ही लॉसच आहे ना. आता ऊस बाकीचा एकदम बारका आहे, लहान आहे, मग ह्यासाठी काय करायला होतं, जवळच्या तवा वेळेनुसार कामं करायला पाहिजे. पण बाकीच्या कामामुळं आपल्याला हे जमलं नाही. पण ह्या आमच्या बी काही चुका असतात, ह्या अशा चुका पण सांगितल्या पाहिजे, म्हणजे जेणेकरून पुढचा सुद्धा शेतकरी हुशार होत असतो की बायला जवळ तेव्हा काम करायला पाहिजे. आता आम्ही बघा लय लांब कशाला, तुम्हाला सांगतो, आम्ही तुटळ टाकली होती. आता तुटळेला सुद्धा कसं एकदम मुख्यपैकी चांगल्या प्रकारचं फुटवा मस्तपैकी व्हायला लागला आहे. आणि ह्याच्याबरोबर तीसुद्धा चांगलं ग्रिपनीवर यायला लागले. आता दगडं दोंडं थोडीशी याचाही राहिली ती बरं का, तीसुद्धा ताप करते ती. आपण आपलीसुद्धा झालेली चूक म्हणा किंवा जे आपण काय कमी पडलो आहे तीसुद्धा आपण स्पष्टपणे सांगायला पाहिजे, आपण मांडायला पाहिजे. का तर पुढचासुद्धा माणूस ती ऐकून बघून हुशार होत असतो. आपण लय अतिशहाणा आहे म्हणून असं जर चालायचं म्हणलं ना तर ते पण चालत नसतं. तरी अशा गोष्टी पण सांगायच्या असते त्या, बोलायच्या असते त्या. आणि मार्केटमध्ये आता अनेक गोष्टी असते त्या दावायचं, ती पण दावायचं. आणि जी काय आपलं हुकलं आहे किंवा काय झालं आहे, हुकल्यावर काय होतं आणि नीट केल्यावर कसं होतं हे पण दावायचं असतं. म्हणजे भले चूक झाली ती पण दावावी माणसानं, आणि जरी बरोबर असलं तर ते पण दावावं. म्हणजे काय होतं, जेणेकरून पुढला माणूस चुकायच्या अगोदर तो सावध होतो आणि त्याला पण माहिती मिळते. मग माणसानं जरी बाबा आपलं जरी चुकलेलं असलं, समोरच्या माणसाच्या पुढं कसं मांडायचं हे न विचार करता उलटं मांडायला पाहिजे. त्याला बी कळलं ना की बाबा असं केलं तर हे असं होतं बरं का. मग त्यासाठी जी रिअल गोष्ट आहे की खरी आहे ती मांडायला आणि सांगायला माणसानं नादं बघलं पाहिजे. पण आज मी तिला झालं आहे काय माहिती आहे का, माणसं खरं नुसतं म्हणजे खऱ्याच्या नावाखाली बाकीचं बरंचसं काय बरडत बसते ती आणि बरंचसं जे काय असतं ते सांगत नाही ती. मग जेणेकरून नुसतं मी असं अमकं केलं फलाणं केलं असं म्हणण्यापेक्षा चुका झालेल्या पण आपण सांगायला पाहिजे की आपण पण सुधरून निघत असतो आणि पुढल्या माणसालाही सावध करत असतो. त्याच्यामुळं ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत असं मला वाटतं. तुम्हाला काय वाटतं तुम्ही कमेंटच्याद्वारे तर मला सांगालच, काय हरकत नाही. आपला शेतकऱ्याचं पोरगार आहे आणि हमेशा रानात असतं, दुकानात असतं. पण इथला जो काय अनुभव आहे ते पण सांगण्याचा प्रयत्न असतो आपला. तर बरोबर ना. तर मित्रांनो, मग अवश्य आपल्या अशा गोष्टीला सपोर्ट करत चला.